हॅलो, मी प्रांजली's रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण खलबत्ता कसा तयार करायचा, जो नवीन खलबत्ता आपण मार्केटमधून आणतो, तो कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. तर आधी आपण पाण्याने स्वच्छ हा खलबत्ता आहे ना, तो धुवून घेऊयात. असं थोडंसं चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण कात्याने घासून घेऊयात. थोडंसं साबण लावून त्याला स्वच्छ असं सर्व साईडने घासून घेणार आहोत. तर इथे आपला खलबत्ता आहे ना, तो घासून झालेला आहे. आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. तर इथे आता आपली पहिली स्टेप आहे ना, ती झालेली आहे. आता आपण दुसरी स्टेप बघूया. तर इथे मी 2 तास तांदूळ आहेत ना, भिजत ठेवले होते. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता. तर आता आपण त्या खलबत्त्यामध्ये सर्व तांदूळ आहेत ते घालून घेऊयात. आता आपण या खलबत्त्याने बारीक एकदम कुटून घेऊयात. सर्व साईडने आपल्याला हे कुटून घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक देखील आपल्याला तांदळाची पेस्ट करायची नाही आहे. थोडंसं खरखरीत ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला चांगलं असं सर्वकडे घासता येईल. बघू शकता अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे. आता आपण छान असं सर्व साईडने चोळून घेऊयात. तर इथे मी बेसिनमध्ये घेतलेलं आहे आणि आता आपण तांदूळ आहेत ना, ते सर्व साईडने घासून घेणार आहोत. अशा पद्धतीने एकदम घासून घ्यायचं आहे आणि जी खलबत्त्याची आतली साईड आहे ना, त्याला चांगले आपण घासून घेणार आहोत तांदळाने. म्हणून आपल्याला खरखरीत तांदूळ आहेत ते ठेवायचे आहेत. जास्त एकदम पिठी देखील तांदळाची करायची नाही आहे. बघू शकता अशा पद्धतीने देखील करून घ्या. आता हे आपण धुवून घेणार आहोत. तर इथे आपली आता दुसरी देखील स्टेप झालेली आहे. आता स्वच्छ हा आपल्याला पाण्यामधून धुवून काढायचा आहे. तर आपली दुसरी देखील स्टेप झालेली आहे. आता आपण तिसरी स्टेप बघणार आहोत. तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 ते 3 आपण कढीपत्त्याची फक्त पानं घेतलेली आहेत. ते देखील आता आपण खलबत्त्याला सर्व साईडने घासून घेणार आहोत. असं आधी ठेचून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं त्याचं पाणी झालं ना, का सर्वकडे आपण घासून घेणार आहोत अशा पद्धतीने. इथे तुम्ही कोणत्याही पालेभाज्याची देठं सुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण वरती देखील चोळून घ्यायचं आहे. तर ही देखील आपली तिसरी देखील स्टेप झालेली आहे. आता पुन्हा आपण थोडंसं ठेचून घेऊयात आणि खलबत्ता आहे ना, तो धुवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मी खलबत्ता आहे ना, तो धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण चौथी स्टेप बघणार आहोत आणि ही लास्ट स्टेप बघणार आहोत. तर त्यामध्ये हळदीमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे. म्हणजे तेल वापरल्याने आपला खलबत्ता आहे ना, तो मस्त असा तयार होतो. खलबत्त्यामध्ये आपलं तेल आहे तो मुरतो. आता आपण सर्वकडे हळद लावून घेणार आहोत आणि बाहेरच्या साईडला देखील हळद लावून घ्यायची आहे आणि हे आपण 1 ते 2 दिवस उन्हाखाली किंवा फॅनखाली सुकत ठेवणार आहोत. म्हणजे आपला तेल आहे तो छान असं मुरलं जाईल. जर तुमच्याकडे चांगलं कडकडीत ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये देखील ठेवू शकता. पण इथे मी फॅन खाली ठेवणार आहे. तर आता आपली हळद आहे ना, ती सर्व साईडने लावून झालेली आहे. आता आपण फॅन खाली किंवा तुम्ही उन्हामध्ये हे सुकत ठेवू शकता. तर इथे मी 1 दिवस फॅन खाली सुकत ठेवणार आहे. तर बघू शकता 1 दिवसानंतर छान अशी आपली हळद आहे ती सुकली गेलेली आहे. आता आपण ह्याला धुवून घेऊयात. तर आपला खलबत्ता आहे तो पाण्याने धुवून झालेला आहे. आता आपण थोडंसं साबणाच्या पाण्याने देखील घासून घेऊयात. तर इथे बघू शकता खलबत्ता आहे तो आपला तयार झालेला आहे. तर कसा वाटला हा माझा आजचा नवीन व्हिडिओ? जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.